नमस्ते, देसी गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत टोमॅटो सूप, ते पण नारळाचं दूध घालून। या पद्धतीने जर हे सूप केलं ना खूप छान लागतं। अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारं असं सूप आहे हे सूप जवळजवळ 7 ते 8 जणांसाठीचं आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कांदे, 7-8 टोमॅटो, 2-3 लसणाच्या पाकळ्या, लसूण बारीक असा चिरून घ्यायचा आहे, जास्त प्रमाण नकोय लसणाचं, आणि टोमॅटो पण अशा फोडी करून घ्यायचे आहेत। हे सगळं जाडजाडच चिरायचं आहे कारण आपण हे आता लावणार आहोत कुकरला। लसूण, कांदा, टोमॅटो आणि पाणी हे सगळं कुकरमध्ये शिजायला टाकायचं आहे। हे एकीकडे शिजतंय तोपर्यंत आपण चिरूयात ओलं नारळ। अशा पद्धतीने बारीक काप करायचे आणि मिक्सरमधनं बारीक फिरून घ्यायचे पाणी टाकून। छान बारीक झालं की आपण एका चाळणीने त्याला गाळून घ्यायचे। दूध लवकर गाळल्या जावा म्हणून मी इथे मोठ्या हुलाची चाळणी घेतली आहे। आता आपण लागूया पुढच्या तयारीला। म्हणजे आपल्याला लागणार आहे कढीपत्ता, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, मोहरी, शहाजिरे, साखर, मीठ, बटर आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर। आता आपण घेणार आहोत एक कढई तापवायला ठेवायची, त्यामध्ये टाकायचं आहे बटर थोडंसं तापत आलं की त्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता आणि हा सगळा काढलेला मसाला, म्हणजे जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट। ते छान तडतडले की त्यामध्ये आपण आता टाकणार आहोत 2 चमचे कॉर्नफ्लोअर। यासोबत हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे 1 कप किंवा 1.5 कप पाणी आणि छान हलवून घ्यायचं आहे। एकीकडे आपला कुकर पण गार झालाय। टोमॅटो आणि शिजलेला कांदा आपण यातनं बाजूला काढून एका चाळणीने गाळून घेऊया, म्हणजे पाणी आणि हे सेपरेट होऊन जाईल। आता आपण हा गाळलेला स्टॉक आहे तो टाकणार आहोत कढईमध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत हे टोमॅटो आणि कांदा यांची पेस्ट करून घ्यायची बारीक अशा पद्धतीने आणि गाळून घ्यायचं आहे आपल्याला। हे घट्ट असल्यामुळे लगेच गाळल्या जाणार नाही, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून आपण गाळून घ्यायचं आहे। आणि ही गाळलेली पेस्ट आता आपण टाकणार आहोत या कढईमध्ये। अशा पद्धतीने हळूहळू टाकून सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत मीठ। तुम्हाला जर ब्लॅक पेपर टाकायचा असेल तर तोही टाकू शकता, मी इथे टाकलेला नाहीये। आणि टाकणार आहोत आता साखर 2 चमचे आणि छान हलवून घ्यायचे। त्यानंतर एक 5 मिनिट मोठ्या गॅसवर आपलं सूप छान उकळू द्यायचे अशा प्रकारे। त्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि परत 5 मिनिट बारीक गॅसवर आपलं सूप छान उकळू द्यायचं आणि हलवून घ्यायचं। कारण आता नारळाचं दूध टाकून झाल्यावर आपण गॅस बंद करणार आहोत। बऱ्याच वेळा काय होतं, टोमॅटो आंबट असल्यामुळे आपण सूपमध्ये नारळाचं दूध नंतर टाकून उकळलं की ते फुटतं, म्हणून नारळाचं दूध टाकलं की आपण गॅस बंद करून टाकायचा। अशा पद्धतीने आपलं सुंदर आणि चवदार असं टोमॅटोचं सूप तयार आहे। थँक यू।